पाठामध्ये हे शिकायचे, अरे हात ओले मित्र भले. तुमचा काळ अनुकूल असेल, शेकडो माणसं तुमच्या मागे पुढे येतील, शेकडो माणसं. आता मागे होळी गेली ना, त्या होळीच्या टायमाला मी एक प्रसंग पाहिला, बघायला मिळाला. आपलं एका आजोबानं एक गाठी आणली आणि नातवाच्या गळ्यात घातली. 4-5 वर्षाचा नातू. पूर्वीचा काळ सांगतो, आता ही काय पोरं गाठी घालणारे राहिले, त्यांना माहिती पण नसेल. पण आजोबांनी पूर्वीचा काळ म्हणून बाजारातून गाठी आणली आणि नातवाच्या गळ्यात घातली. आता ती गाठी घातल्यानंतर तो नातू नेमका गावातल्या गल्लीनं रस्त्याने जायला लागला. शेजारी 2-4 पोरं त्याच्या मागे 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 फिरायला लागली. तो या गल्लीनं गेला का ती सगळी पोरं त्याच्या मागे त्या गल्लीत शिरायची. तो या गल्लीनं आला का पुन्हा कंटाळला तो नातू. शेवटी घरी आला आणि आजोबांना म्हटलं, आजोबा ही सगळी पोरं शेजार पाजारची नुसती माझ्या मागे मागे येतात. आजोबा म्हटले, तुझ्या मागे तुझ्यासाठी नाही येते, तुझ्या घरातल्या गाठीसाठी मागे मागे येतात. हे समजून घ्यावं आपण. तुमची अनुकूलता असेल, तुमच्या अनुकूल काळामध्ये शेकडो हजारो माणसं तुमच्या पाठीमागे वळतील फिरतील, पण तुमच्या प्रतिकूल काळामध्ये ती माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतात. अशा माणसांना आयुष्यात कधी विसरायची. खरी परीक्षा याच वेळेला आहे माणसाची.